नमस्कार मंडळींनो, तर मी आज इथे माझ्या मुलीसाठी टिफिनला नेण्यासाठी मस्तपैकी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी केली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला आपण भुर्जी बनवायला घेऊया। एक कढई मी गरम करायला ठेवली आहे गॅसवर। त्यामध्ये तेल टाकून घेतले आहे, थोडंसं बटरही टाकलं आहे। आपण ही ढाबा स्टाईल बनवतो आहे ना, म्हणून 1 चमचा जिरे टाकले आहे। 1 चमचा मी येथे बेसन पीठ टाकून घेतले आहे। तेलामध्ये छान असे आपण परतून घ्यायचे आहे 2 मिनिटांसाठी। त्यानंतर बारीक बारीक कट केलेला कांदा मी टाकून घेतला आहे। हा मी एक पुठ्ठा कांदा वापरला आहे। एक मोठा टोमॅटो येथे बारीक कट करून घेतला आहे। टोमॅटो आणि कांदा पटकन शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। हे परत एकदा मी छान असे परतून घेते आहे। थोडंसं आपल्याला लालसर होऊन द्यायचं आहे। 1-2 मिनिटांमध्ये आपला कांदा आणि टोमॅटो छान असा लालसर झाला आहे, शिजला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। तर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकले आहे, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली आहे आणि पावभाजी मसाला मी यामध्ये टाकला आहे। पावभाजी मसाल्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट लागते। आता पनीर थोडेसे बारीक करून घेतले आहे आणि यामध्ये मी टाकून घेतले आहे। छान असे एकदा आपल्याला परतून घ्यायचे आहे। ह्या मसाल्यामध्ये छान असे परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे आपली पनीरची भुर्जी एकदम मस्त होणार आहे आणि छान अशी शिजली पण जाणार आहे। थोडीशी आपल्याला ग्रेव्ही सारखी पाहिजे की नाही, म्हणून आपण येथे पाण्याचा वापर केला आहे। आपण येथे सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजीचा मसाला वापरला आहे। आता पनीर छान असं शिजलं आहे। आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली आहे। ही पनीरची भुर्जी बनवण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो। अगदी बॅचलर मुले सुद्धा ही पटकन बनवू शकतील अशी ही भुर्जी आहे। नक्की एकदा ट्राय करा, एकदम चवीला भन्नाट अशी लागते। तर आपली ही भुर्जी तयार झाली आहे। तुम्ही चपाती बरोबर, पराठ्या बरोबर किंवा ब्रेड पाव बरोबर सुद्धा खाऊ शकता। एकदम भारी अशी टेस्ट लागते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।